नाही घेतला उद्या आम्ही मुंबईला जर दिवाळीत जर मुंबईला घुसलो या सरकारची आम्ही होळी केल्याशिवाय सोडणार नाही। असून देखील आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आमची एकच मागणी आहे, एक नेशन एक रिझर्वेशन द्यावं। आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जवाहरलाल महाराज की जय। एकच मिशन एसटी आरक्षण, एकच मिशन एसटी आरक्षण, बोलो शिवलाल महाराज की जय, शिवलाल महाराज की जय, डॉक्टर प्रमुख रामराव महाराज की जय। जय शिवलाल। राठोड सोलापूरहून आलेली आहे। आज ठाण्यामध्ये एसटी आरक्षणासाठी भव्य दिव्य असा मोर्चा निघालेला आहे। तुम्ही पाहतच आहात की अनेक महाराष्ट्रामधील अनेक जिल्हे हे एसटी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेली आहेत। सरकारला आमची मागणी मान्य करेपर्यंत आम्ही मोर्चा काढणार आहे। सरकारने कानपट्टी करण्यासाठी म्हणून आज आम्ही अख्खा महाराष्ट्र मुंबई ते ठाण्यामध्ये जमा होऊन तुम्ही पाहता की पांढरा वादळ हा ठाण्यामध्ये दिसून आलेला आहे। अनेक लाखोंच्या संख्येने इथे जनाक्रोश लोक इथं होते। तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आमच्या समाजात एक बोली आहे, एक वेशभूषा आहे, एक संस्कृती आहे। असून देखील आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आमची एकच मागणी आहे, एक नेशन एक रिझर्वेशन द्यावं। यासाठी आम्ही सरकारची कानउघडणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। विजय भाऊ, आजच्या आरक्षणासंदर्भात जो बंजारा समाज एकवटलेला होता त्याबद्दल आपण थोडीशी माहिती द्या, काय म्हणतात? जय शिवलाल, जय संविधान। आज या ठाण्यामध्ये संपूर्ण बंजारा समाज लाखोच्या संख्येने एकत्र होता। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जो आज आरक्षणाचा जो लढा चालू आहे बंजारा समाजाचा देखील बंजारा समाजाची मागणी आहे की आम्ही पूर्वीपासूनच जवळपास 8,500 वर्षापासूनच आम्ही या देशामध्ये राहतोय। आमची एक बोली, एक भाषा, राहण सहन असताना देखील आमच्या समाजाला जे आदिवासी जे सवलती पाहिजे त्या सवलतीपासून बंजारा समाजाला वंचित ठेवलं गेलं। कारण की जेव्हा या महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा वेगवेगळे जे भाग होते ते सगळे मिळून सगळे महाराष्ट्राची एक निर्मिती झाली। त्याच्या अगोदर हैदराबाद निजाम स्टेटमध्ये आम्ही आमचा बंजारा समाज आदिवासीचे सगळे तिथं सवलती घेतात। इकडे कर्नाटक असेल, त्याच्यानंतर इकडे झारखंड असेल, बिहार असेल, याच्यामध्ये देखील आम्ही आदिवासी सवलती आहेत। त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जवळपास मागच्या आतापर्यंत 25-30 मोर्चे महाराष्ट्रामध्ये झाले। जो हैदराबाद गॅजेट मराठा समाजाला तुम्ही लागू करू शकता, बंजारा समाजाला का लागू करू शकत नाही? लोकपूर आयोग सांगतो की जे निकष लागतात सगळे निकष आमचा बंजारा समाज पूर्ण करतो। तरी पण मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून संत धर्मगुरू डॉक्टर रामराव बापू यांच्या माध्यमातून काशीनाथजी नायक यांच्या माध्यमातून महाराष्ट्रावर खूप काय असे लढा उभे होते, मोर्चे होते। पण ह्या काळात जे जरांगे पाटलांनी जी मागणी केली हैदराबाद गॅजेटची, त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील आरक्षण मिळू शकतो। म्हणून इतरच्या सर्व शासन आणि प्रशासनाला मी विनंती करतो की आमच्या बंजारा समाजाला तुम्ही लवकरात लवकर ज्या आदिवासीच्या सवलती आदिवासी बांधवाला तुम्ही देतात त्याच धर्तीवर या बंजारा समाजाला देखील तुम्ही या सवलती लागू करा। कारण की आमचा महाराष्ट्राचा बॉर्डर जिकडे आहे, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, आम्ही ऑलरेडी आदिवासीमध्ये आहोत। म्हणून बंजारा समाजाला महाराष्ट्रातील यांना देखील आदिवासीचे रिझर्वेशन मिळालं पाहिजे। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आज 8 दिवसामध्ये जर या महाराष्ट्र सरकारने जर निर्णय नाही घेतला, इथलच्या शासन प्रशासनाने जर निर्णय नाही घेतला, उद्या आम्ही मुंबईला जर दिवाळीत जर मुंबईला घुसलो या सरकारची आम्ही होळी केल्याशिवाय सोडणार नाही। आणि पूर्ण महाराष्ट्राच्या बंजारा समाजाच्या वतीने आम्ही आवाहन करतो, जिथे जिथे बंजारा समाज ज्या ज्या मतदारसंघात आहे तिथलचे जे बी आमदार खासदार असतील तुम्ही मीडियासमोर येऊन आदिवासीचे जे रिझर्वेशन आरक्षण या बंजारा समाजाला मिळालं पाहिजे। तुमची भूमिका काय राहील? आमदार खासदार म्हणतो काँग्रेसचा असेल, BJPचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल, तुमची लवकरात लवकर भूमिका जाहीर करा। नाहीतर येणाऱ्या काळात महानगरपालिका येणार आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद येणार आहेत। मग तो कोणत्याही पार्टीचा आमदार खासदार असेल, तुम्ही तांड्यामध्ये आलात तर तुमचे आम्ही काळे तोंड केल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळं लवकरात लवकर तुमची भूमिका जाहीर करावा। आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील मग खासदार असतील ते केंद्रामध्ये त्यांनी तिथं बोलावं, दिल्लीमध्ये जाऊन। आणि उद्या हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये जेवढी बी महाराष्ट्रातील ज्या ज्या मतदारसंघात बंजारा समाज होतोय आणि ज्या मतदारसंघामध्ये मधून
जे आमदार निवडून येतात त्यांना विनंती आहे, तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये आमचे प्रश्न उपस्थित करा आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते बंजारा समाजाला लागू करा आणि जे आदिवासीचे सवलती आहेत ते आम्हाला लवकरच लागू करा. याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये आंदोलन चालू राहणार. आदिवासी प्रवर्गातून आपण जो उल्लेख करताय, पण त्यामध्ये एक आदिवासी समाज कुठेतरी नाराज होतोय, ते पण रस्त्यावरती येतात, त्यांना तुम्ही कसं समजवणार? हे बी आपले बंधूच आहेत, असं काही नाही आहे. आदिवासी वेगळा आहे आणि बंजारा समाज वेगळा आहे, एकच आहोत. एवढंच आहे की या इकडच्या काही जातीवादी लोकांनी या बंजारा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं. जसं की इकडं महाराष्ट्रात जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली त्याच्या अगोदर 1956चा जो राज्य पुनर्रचनेचं जे हे झाले तेव्हा मराठवाड्याचा भाग आंध्र प्रदेशमध्ये होता, इकडे विदर्भाचा भाग UP-मध्ये होता, इकडे पश्चिम महाराष्ट्राचा भाग इकडे गोवामध्ये होता आणि या मुंबईचा विभाग जो होता तो गुजरातमध्ये होता. त्या महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली सगळे विभागांची मिळून महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा असं बोललं गेलं की या राज्यामध्ये आज ज्या सवलती मिळतील त्याच उद्या तुम्हाला भविष्य काळात सवलती मिळतील. म्हणून आदिवासी बांधवांचा काही विरोध करण्याचं कारण नाही, त्यांना वेगळं काहीतरी वाटत असत, पण त्याच्या मागे हे जे राजकारणी लोक आहेत आणि या देशामध्ये जेव्हा जेव्हा आंदोलन होतात जेव्हा जेव्हा मोर्चे होतात यांच्या मागे काहीतरी राजकारणी लोक षडयंत्र करतात आणि मोर्चाला काहीतरी वेगळं वळण लावतात. पण बंजारा समाज हा संयमी आहे, शांत आहे, कारण की आमच्या हातामध्ये शिवाला पांढरा झेंडा आहे. त्याच्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही मागणी करतोय. पण येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या, मी डबल सांगतोय की आम्ही उद्या मुंबईला जर दिवाळीला मुंबईत जर घुसलो या शासन प्रशासनाची आम्ही होळी केल्याशिवाय सोडणार नाही. आणि एवढा बंजारा समाज आक्रोश आहे आणि 100% राहणार. पण आम्ही आता शांत आहोत आणि येणाऱ्या काळात काय करायचं आहे संपूर्ण बंजारा समाजाचे मेन आमचे महाराज लोक असतील, मग आमचे सामाजिक संघटना असतील, आमचे नेते मंत्री आमदार खासदार असतील, सर्वांना एकत्रित बसून समोरची रणनीती काय करायची आम्ही 100% ठरवू.